थंडीच्या वातावरणात अचानक आलेल्या कडाक्याच्या गरमीने काहीतरी तर थंड पियावं असं तुम्हाला वाटत असेल ना, पण थंड पियायच्या ऐवजी जर तुम्हाला काही थंड खायला मिळालं तर आता तुम्ही विचार कराल पियायचं नाही तर खायचं काय. इथे दादानी घेतलेला आहे एक कंटेनर आणि त्यामध्ये घेतलेला आहे समोसा कैचीच्या साह्याने बारीक कट केल्यावर दादानी त्यामध्ये टाकलेली आहे ही खजूरची गोड चटणी. खजूरची गोड चटणी तर सगळ्यात बेस्ट असते गरमीमध्ये आणि त्यानंतर वरून आलेली नारळाची चटणी आणि हे बघितलं तुम्ही हे आलं आहे दही आणि त्यावरती आलेला आहे असा बारीक शेव. म्हणजेच इथे मी बोलते आहे दही समोस्याबद्दल. ठाणे वेस्ट मधील ज्ञानेश्वर नगरच्या फेमस ओम स्वीट वाल्याकडची कधी तुम्ही दही समोसा आणि दही कचोरी खाल्ला आहेत का? तर आता इथे आपण बनवून घेणार आहे ही दही कचोरी. इथे दादानी घेतलेला आहे फॉइल कंटेनर आणि त्यामध्ये कैचीच्या साह्याने कचोरीचे बारीक तुकडे केलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर त्यावरती येणार आहे खजूरची चटणी. गरमीमध्ये जी सगळ्यात जास्त चांगली असते ती पोटासाठी आणि त्यानंतर वरती येणार आहे ही नारळाची चटणी आणि पोटातला उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी येणार आहे ह्याच्यावरती हे दही. खरं सांगते तर ही दही कचोरी जर तुम्हाला टेस्ट करायची असेल आणि दही समोसा लवकरात लवकर ओम स्वीट शॉपला व्हिजिट करा आणि त्यांच्याकडची दही कचोरी आणि दही समोसा नक्की टेस्ट करा आणि आम्हाला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला कसं